यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली, उजनीतून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातून पाऊस गायब झाल्यामुळे पेरण्या रखडल्या, जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे तसेच विहीर आणि बोरवेल आटू लागल्याने शेतकरी हवालदिल झालाय। सध्या शेतीत असलेली पिके पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत। या पार्श्वभूमीवर उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे। भीमा खोऱ्यात दमदार पाऊस झाल्यामुळे गेल्या 6 दिवसात उजनी धरण -28% +45% इतके भरले। शिवाय पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत। तसेच आणखी पावसाचे दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे उजनी धरण 100% भरण्याची आशा आहे। मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सध्या संकटात सापडला असल्यामुळे उजनीचे पाणी सोडणे गरजेचे बनले आहे। नीरा नदीतून पाणी सोडल्यामुळे आषाढी वारीच्या तोंडावर उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा प्रश्न उद्भवणार नाही। त्यामुळे 4 ते 5 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे। त्यामुळे उद्या होणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवून शेतीसाठी उजनीतून पाणी सोडण्याचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आग्रह धरणे गरजेचे आहे। सोलापूर महापालिकेने 1 ते 9 जुलै या विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये शहरातील 98 टन कचरा आणि 190 ब्रास मलबा उचलला। सोलापूर डीसीसी बँकेची निवडणूक लवकरच जाहीर होणार, डीसीसी बँक खंडपीठासमोर सादर करणार शपथपत्र। सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आज सायंकाळी होणार इंदुरीकर महाराजांचे कीर्तन। विधान परिषद निवडणुकीनंतर प्रथमच उद्या होणाऱ्या सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील एकाच व्यासपीठावर येणार। भीमा नदीकाठचा 8 तास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी उद्या जिल्हा नियोजन बैठकीत जाऊन जाब विचारणार, तसेच अधिकाऱ्यांना चंद्रभागेच्या पाण्याने आंघोळ घालणार। सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल अरुण कौलगे पाटील यांचा इशारा। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाइन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क: 9607151719। चाटला पैठणीचा आषाढन सेल, 50% डिस्काउंट आजपासून सुरू। तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू। आषाढन सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या। कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना। चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर। फोन 2-625376 किंवा 9822-119401। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। 68 आस्थापनांची तपासणी करून 105 अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। पंढरपुरात होणाऱ्या प्रस्तावित कॉरिडॉरच्या भूसंपादनाला येत्या 2 ते 3 महिन्यात प्रत्यक्ष होणार सुरुवात। उजनी धरणातील जैवविविधता संवर्धनासाठी मित्रा या संस्थेकडून 16 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे प्रवीण सिंह परदेशी यांनी केले जाहीर। पुणे, मुंबई तसेच भीमा खोऱ्यातील पावसाचा जोर कमी झाला। उजनी धरणात येणारी आवक आता अवघी 20,000 क्युसेक। धरणातील पाणीसाठा पोहोचला 45%वर। पार्थ पवारांच्या कंपनीचा मुढवा जमीन खरेदी करार रद्द, पुणे न्यायालयाचा निर्णय। अमिडिया कंपनीकडून 21 कोटी रुपयांची वसुली प्रलंबितच। रत्नागिरीतील पावसाळी पर्यटन स्थळ रघुवीर घाट सुरक्षेच्या कारणास्तव आजपासून 10 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद। दरड कोसळण्याच्या संभाव्य धोक्यामुळे प्रशासनाचा प्रतिबंधात्मक निर्णय। कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्यभरातील विविध ठिकाणचा पाऊस ओसरला। हवामानाचा हा बदल आता शेतीसाठी आणि पूर परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अनुकूल। पुण्यात वारकऱ्यांची लूट, शौचालयाच्या वापरासाठी परप्रांतीयांची दादागिरी, मोफत शौचालयाचा पुणे मनपाचा दावा फोल।
मोशीतील बचाव कार्य 40 तास उलटले तरी अजूनही सुरूच. 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956213925. पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. अंतिम आठवड्यातील प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेत सरकारची भूमिका मांडणार. तसेच पत्रकार परिषद घेऊन राजकीय आरोप प्रत्यारोप केले जातील. सप्तशृंगी देवीचे मंदिर आजपासून खुले. नाशिकमधील शाळा मंदिरे सुरू. ढगफुटीच्या इशाऱ्यामुळे शाळा मंदिरे होती बंद. राज्यातील 210 साखर कारखान्यांनी 1045 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून शेतकऱ्यांना दिली 40,148 कोटी रुपयांची FRP. सध्या 48 कारखान्यांकडे 298 कोटींची थकबाकी. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या FRPचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल. मंत्री बाबासाहेब पाटील यांची विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात माहिती. FRPची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येते सांगितलंय. रक्कम दिली नसल्यास पुढील वर्षाचे लायसन त्या कारखान्याला देत नाही. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात आज पहाटे 4.6 रिश्टर स्केल भूकंपाचे सौम्य धक्के. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आज पांगरा आणि खापरखेडा या गावाला भेट देऊन भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. भंडाऱ्यात कृषी विभागाची कारवाई. 2.5 मेट्रिक टन बोगस बियाणे जप्त. 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. वीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाचा वारसा अधोरेखित करण्यासाठी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी पर्यटन विभागाच्या जागेत त्यांचे भव्य आकर्षक स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत प्रथम टप्प्याकरता 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात येत आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेच्या विशेष मोहिमेत एप्रिल ते जून 2026 दरम्यान 69 कोटी रुपयांचा दंड वसूल. आज रात्री 9 वाजता सामूहिक ऑनलाईन पद्धतीने पसायदानाचे होणार पठण. पुणे प्रथम ORG या संकेतस्थळावरून होणार प्रसारण. नगरसेवक रमेश म्हेत्रेंसह डॉक्टरांना मारहाण करणारे 4ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार. यांच्या नावावर तब्बल 18 गंभीर गुन्ह्यांची नोंद. पोलिसांनी 4ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.